सुरुवातीलाच बातमी आहे अजित पवार यांनी केलेल्या एका विधानाची। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव नगरपंचायतीच्या प्रचार शुभारंभाच्या जाहीर सभेत निधी देण्यावरून अजब वक्तव्य केलंय। तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले तर मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे असं अजित पवार म्हणाले। मत देणं तुमच्या हातात आहे, माझ्या हातात निधी द्यायचा आहे असं विधान अजित पवार यांनी केल्यानं चर्चांना उधाण आलंय। मित्रांनो, आपण सगळेजण मिळून केंद्राचा राज्याच्या खूप योजना आहे पंतप्रधानांनी दिलेल्या, आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दिलेल्या त्या योजना नीट राबवल्या, त्याच्यातनं आपला माळेगावचा सर्वांगीण विकास होईल। बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातनं काढा। अजिबात तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली मी पण काट मारला। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय, बघा काय ते। दरम्यान या विधानावर विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। हे सगळी वक्तव्य ऐकून अशी तळपायाच्या मस्तकाला जाते। एक तर असा वित्तमंत्री, जर यांना निधी द्यायचं काम माझं आहे, जर तुम्ही आपले 18 आणलेत तर मी निधी देईन, नाहीतर सगळ्यावर काट मारेन, असा जो व्यक्ती बोलतो त्याला त्या पदावर सुद्धा राहता कामा नये। आणि आत्ताच्या घटकेला हे जे वित्तमंत्री 10वी पास वित्तमंत्री आहेत महाराष्ट्राचे, ते अशा लोकांच्या डोक्यांनीच महाराष्ट्राची विल्हेवाट लागली। उपमुख्यमंत्र्यांचं एक विधान आहे, तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला काम करून देणार, आणि तुम्ही मला काट मारले तर मी पण तुम्हाला काट मारण्याचा थेट इशारा अजित पवार यांनी दिलेला आहे। मला असं वाटतं ही सौदेबाजी आहे किंवा धमकी याला म्हणता येईल। ते असंही म्हटलं की तुमच्या हातात मत द्यायचं आहे, माझ्या हातात निधी द्यायचा आहे। निधी अजितदादाच्या घरचा नाही, निधी हा जनतेच्या करातून दिला जातो, अजितदादाच्या घरातून नाही दिला जात, हा करातून येतो, घरातून नाही जात। निधी आता त्यांच्या हातात आहे, ते धमकी देतात। मुख्यमंत्री यांच्या भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून हे सगळी खालचे लोक सगळे धमक्या देतात, सगळं धमक्या देणंच सुरू आहे। निधी देणार नाही, विकास होणार नाही, पैसे तुम्ही बघून घेऊ, हे काही मला वाटतं की या सगळ्यामध्ये फेअर निवडणुका होणार का हा खरा प्रश्न आहे। स्वच्छ पारदर्शी निवडणुका होतील का हा खरा प्रश्न आहे। आणि त्यामुळे आता जनता सगळं बघताय, म्हणजे एकीकडे मालही आहे आणि माल देऊन जर नाही, मालच देतात, माल भरपूर झालेला आहे, आता इतका माल प्रचंड झालेला आहे की माल म्हणजे धन, नाहीतर त्याचा चुकीचा अर्थ कोणी काढू नये। नाहीतर ते धन एवढं झालेलं आहे, माल लगाव माल कमाव सगळं असं झालेलं आहे। त्यामुळे जनता ठरवेल, ज्या दिवशी डोक्यात त्यांच्या राग घुसेल त्या दिवशी माल घेतील आणि गाल सुजवतील, तो दिवस काही फार दूर नाही असं आपण विचार करू।